मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. नमस्कार मित्रांनो. इतिहास हा केवळ भूतकाळांचा वेध घेण्यासाठी नसतो, तर तो वर्तमान आणि भविष्य घडवण्यासाठीही महत्त्वाचा असतो. आज आपण ऐकणार आहोत एका महान विचारवंताचे शेवटचे भाषण. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे शिवराय, समाज सुधारणा आणि हिंदुत्वाचा खरा अर्थ या विषयावर प्रबोधनकार ठाकरे यांनी मांडलेले निर्भीड विचार आजही तितकेच महत्त्वाचे आणि विचार प्रवर्तक आहेत. त्यांच्या दगलबाज शिवाजी या लेखनातून आणि ऐतिहासिक संदर्भातून ते समाजातील रूढी, परंपरा, जातपात, धर्मगोत आणि स्त्रियांचे स्थान यावर स्पष्ट भूमिका मांडतात. या अभिवाचनातून आपण जाणून घेऊ की शिवराय म्हणजे नेमके काय, खरा ब्राह्मण कोण, हिंदू मुसलमान ऐक्याबाबत प्रबोधनकारांचे विचार नेमके काय होते आणि समाज सुधारणेची खरी दिशा काय असावी. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यामधील विचार तुमच्या दृष्टिकोनात बदल घडू शकतात. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या पुस्तकाच्या संपूर्ण व्हिडिओ सिरीजला पाहायला विसरू नका. प्रबोधनकारांचे अखेरचे भाषण. सज्जन हो, भाषणाच्या बाबतीत मैदान मारणारा तो ठाकरे आज नाही. प्रकृती क्षीण झालेली आहे तेव्हा आज बोलतोय, ते कृपया सहन करून घ्यावं. 4 पिढ्यांचा काळ मी पाहिला, अनुभवला. पूर्वीचा काळ आणि आजचा काळ यात फार बदल झालेला आहे. विशेषतः महिला वर्गाच्या बाबतीत महिलांनी फारच सुधारणा केलेली आहे. मला वाटतं त्या काळी रूढी, धर्म, परंपरेच्या नावाखाली जे अनंत अत्याचार झाले त्याचा सध्याच्या महिलांनी चांगला सूड उगवला आहे. सध्याच्या महिलांना पुष्कळ लोक नावं ठेवतात. मी म्हणतो, तुम्ही आणखी सुधारणा करा, खूप सुधारणा करा. माझ्या लहानपणीची 14 वर्षाचा असतानाची गोष्ट आहे. गंगाराम सुभेदार नावाचे एक मिलिटरी गृहस्थ पनवेलला वस्तीला आले होते. तुमच्या आमच्यासारखे चांगले कपडे घालून फिरायचे ते. त्यांची बायको विधवा सून, कारण त्यांचा थोरला मुलगा चायनाच्या लढाईत मेला होता. रणांगणी धारातीर्थी पडला होता. पण लोक त्यांना अशा प्रकारे वागवीत की ते पाहून माझ्या मनात संताप उत्पन्न व्हायचा. हे असं लोक का करतात? त्यांना न शिवण्यामागे असं काय महापातक त्यांनी केलं आहे? या प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी त्यांच्याशी मी ओळख करून घेतली. एकदा त्यांच्या घरी गेलो, चहा घेतला. ह्याची कुणकुण गावात पसरताच सगळीकडे बोंबाबोंब झाली. ठाकरेंचं कार्ट बिघडलं. पण त्या घरात एक मोठी घटना घडली. तिथे चहा प्यायला बसलो असताना तिथला टापटीपणा पाहून ते माझ्या घरासारखंच घर वाटलं. त्यांची सूनही चहा पिताना समोर होती. तिच्याशी ओळख झाल्यावर पुढे कधीतरी तिला मी म्हटलं, ताई, तुझा नवरा रणांगणी मेला, पण तू एवढे दागदागिने का घालतेस बरं? घालतेस तर घालतेस, मग कुंकू का लावित नाहीस? कुंकू लावायला हरकत नाही, विधवांनी कुंकू लावू नये असं कोणत्या जणू मनुस्मृतीत लिहिलंय? ती म्हणाली, मी तुमच्यासाठी कुंकू लावित नाही. ती आणि मी समवयस्क चपापलो. म्हणजे तुम्ही लोक काही निंदाटावाळी कराल म्हणून मी कुंकू लावित नाही. वा वा वा, काय ती तरुणी! तिने अशी उत्तरं द्यावी. म्हणाली, सोनीच्या सीताच्या भूमिकेत रंगून तिचं मी ऋण फेडलं आहे. अशा आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी येतात, त्यातून आपण घडत असतो. माझी आजीही अशीच. आमच्या घराण्यात व्रत घेणारे लोक फार. माझी आजी म्हणजे वडिलांची आई. तिने वयाच्या 20व्या वर्षी सुरू केलेलं मोफत प्रसूती कार्य तब्बल 60 वर्षे अखंड चालवलं. तिचं नाव सीता असलं तरी घराघरात ती बै म्हणून ओळखली जात असे. बै बाई अडली आहे, चला म्हणता जेवणाचे ताट चारून ती चटकन जायची. पनवेलच्या क्षेत्रामध्ये हजारो बालकांची तिने सुटका केली. मुलगा झाला तर नारळ नि साखरेची पुडी, आणि मुलगी झाली तर नुसती साखरेची पुडी. यापेक्षा चुकून कधी कुणाकडून तिने तांब्याचा क्षदामही घेतला नाही. हे काम ती धर्म मानून करायची आणि ते करीत असताना तिने
जातपात, धर्मगोत, स्पृश्य अस्पृश्य, हिंदू मुसलमान असले भेद कधी मनात आणले नाहीत. मौज म्हणजे हातून एखादी केस निपटेनाशी झाल्यावर डॉक्टरही निर्वाणीचा उपाय म्हणून बैला बोलवायचे. एकदा पनवेलच्या मुसलमान पोलीस पाटलाची बायको अडली होती. सर्जनाचाही इलाज चालेना. बैला आमंत्रण आले, पण ती येण्यापूर्वीच बाई बाळंत होऊन मुलगा झाला. बैला पाहतच डॉक्टर म्हणाले, बाई आज तुझा चान्स मी घेतला, मुलगा झाला बरं, आज जाऊन पहा, सारं ठीकठाक आहे ना ते. म्हातारी आत गेली. बाळंतिणीची तपासणी करून बाहेर आली. हे डॉक्टरा, माझा चान्स गेला काय? जरा थांब. आणि आज जाऊन 15 मिनिटांनी दुसरा मुलगा घेऊन बाहेर आली. डॉक्टरला म्हणाली, अरे बाबा, पहिली सुटका झाली म्हणून गेला असलास तर ती दुसरी भानगड कोणी रे निपटली असती. बैला कधी नाट लागला नाही. बै जाईल तिथे यश आहेच. पुढे आम्ही दादरला आलो. आमच्याबरोबर ही म्हातारीही आली. तिथेही तिचं तेच. तिच्या अंत्ययात्रेला कितीतरी लोक जमले होते. कोळी आले, ख्रिश्चन आले, माहीमचे मुसलमान आले, सगळे आले. त्यातले काही बाजूला घेऊन मला म्हणाले, दादा, म्हातारीचे आमच्यावर खूप उपकार आहेत. तुमची जशी ती आजी तशी आमचीही ती आई आजीच. आमची एक इच्छा आहे, तुमचं धर्मकर्म. मी म्हटलं, धर्म गेला खड्ड्यात, काय ते बोला. म्हणाले, आमची सगळ्यांची इच्छा आहे की म्हातारीला खांदा द्यावा. बैच्या अभेदी विचारांच्या शागिर्दीतच आम्ही सारे वाढलेले. तत्काळ होकार दिला आणि बैची प्रेतयात्रा अक्षरशः सार्वजनिक थाटाने दादरच्या सोनापुरात नेण्यात आली. आमच्या मातोश्रींचं व्रत वेगळं, मुलांना शिस्त लावण्याचं. मातोश्री म्हणजे कडक लक्ष्मी. आम्ही तिला ताई म्हणायचो. मुलांना शिस्त लावण्याच्या कामात ताईसारखी आई कुणाला मिळायची नाही. अभ्यास झालाच पाहिजे, इतके मार्क्स मिळालेच पाहिजेत. अहो, 4थी इयत्तेत इंग्रजी विषयात मला 100पैकी 90 मार्क्स मिळाले. आईला आनंद व्हावा ना, पण तिने फाडकन दिली माझ्या मुस्कटात. म्हणाली, 100 का नाहीत सांग. म्हणायची, मुलांचे खाण्यापिण्याचे, कपड्या लत्त्याचे लाड करावेत, पण त्यांनी इकडची गोष्ट तिकडे ठेवली की मला खपत नाही. सवय वाईट असते, तिथली वस्तू तिथेच ठेवली पाहिजे, अशी तिची शिस्त. तीही आमच्या सासूला प्रसूतीच्या कामात मदत करायची. आमचाही एक संप्रदाय आहे, सत्यशोधनाचा, सामाजिक बदल घडून आणण्याच्या प्रबोधनाचा. बाळनीही आपला एक संप्रदाय काढलाय. तो शिवसेना घेऊन हिंदुत्वासाठी झगडतोय. तो माझ्यापेक्षा शतपट पराक्रम गाजविल, याचा मला केवढा अभिमान वाटतो. आज मी 90वीत प्रवेश केलाय. या वयात नाना तऱ्हेच्या गरजा असतात, पण माझ्या दोन्ही सुना, विशेषतः थोरली सरू, तुम्ही तिला मीनाताई म्हणता, ती मागाल ते आणून देते. बोलायची खोटी, वस्तू हजर. ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. त्यामुळेच माझं वृद्धत्व सुखद झालंय. मागच्या 4 पिढ्यांचे आणि तुमचे माझ्यावर उपकाराचं ओझं आहे. तेवढंच ज्यांनी मला विरोध केला, प्रतिकार केला, त्यांचेही माझ्यावर उपकारच आहेत. कारण त्यांनी जर प्रतिकार केला नसता तर माझ्या वाणी लेखणीला धार कशी आली असती बरं. दांभिकता, अस्पृश्यता आणि खोटं बोलणं याची मला भयंकर चीड आहे. ती आली आणि लेखणी हातात असली, मग समोर कोणी असो, त्याला मी उभा चिरलेला आहे. काय होणार काय? तुझा माझा संबंध तुटेल. जातो कोण तुझ्याशी संबंध जोडायला? मला एवढंच तुला सांगायचंय, तुझं चुकलंय. कोल्हापूरचे शाहू महाराजांचा आणि माझा मोठा स्नेह. काही ऐतिहासिक प्रश्न असतील तर ते नेहमी मला विचारायचे. अशा ऋणानुबंधाचा माणूस, पण त्याने एकच चूक केली. अंबाबाईच्या देवळाच्या गाभाऱ्यात मराठ्यांची मुलं गेली आणि त्यांनी देवीची पूजा केली. महाराजांनी ताबडतोब तेथील एका हायस्कुलातील काही मराठा विद्यार्थ्यांना पकडून लॉकअपमध्ये डांबल्याची वर्तमानपत्रात बातमी आली. त्यावर प्रबोधनच्या दुसऱ्याच अंकात अंबाबाईचा नायटा म्हणून लेख लिहिला. तो फार फसफसायला लागला. अंबाबाईचा नायटा असा होता. नायटा केव्हाही झाला तरी वाईटच. त्यातल्या त्यात अंबाबाईचा नायटा म्हणे फारच वाईट.
कोल्हापूरची इतिहास प्रसिद्ध अंबाबाई अनेक शतकांचा आपला बौद्धपणा टाकून कोल्हापुरी चळवळ्यांच्या चळवळीत आपल्या चिडचिडणाऱ्या नायट्याची चुरचुरीत फोडणी घालण्यासाठी आता जागृत झाली आहे. हे अंबाबाईचे देवस्थान मोठे जागृत खरे. काही दिवसांपूर्वी 2-3 मराठा जातीच्या मुलांनी गाभाऱ्यात जाऊन या जागृत अंबाबाईची भिक्षुकाच्या मध्यस्थीशिवाय पूजा केली. या गोष्टीमुळे भिक्षुक पुजाऱ्यांनी अंबाबाई विटाळली असा भयंकर कोलाहल केला. मराठा, ब्राह्मणोत्तर आणि त्यांच्या पोरांनी या भिक्षुकशाहीच्या तुरुंगातल्या शुद्ध अंबाबाईची स्वतः पूजा करून तिला अशुद्ध करावी. कोल्हापुरापासून पुण्यापर्यंत एकच हाहाकार उडाला. राष्ट्रीय केसरी कार सुद्धा अंबाबाईच्या या विटाळाला भयंकर अत्याचार मानून आपल्या मामूली विवेक भ्रष्टतेच्या हुंदक्यात मोठमोठ्याने हेल काढून रडू लागले. भिक्षुकशाहीच्या कंपूत एवढ्या जबरदस्त निराशेच्या धरणीकंपाचे धक्के बसू लागले की ज्या इंग्रजी सरकारला त्यांनी सैतानी ठरविले आहे त्यांचे बूट चाटण्यासाठी भिक्षुकी जेव्हा तारायंत्रातून भराभर लांबलचक झाल्या, आम्हाला फार आशा होती की या अंबाबाईच्या नायट्याच्या बाबतीत करवीरकर छत्रपती काही मुत्सुद्देगिरी दाखवतील. परंतु ज्या मराठा समाजाचे ते जन्मसिद्ध नायक आहेत त्या समाजाचा राजकीय, सामाजिक व विशेषतः धार्मिक दर्जा उन्नतावस्थेला नेण्याचे कर्तव्य कंकण महाराजांनी उघड उघड आपल्या छाती चढविले आहे आणि ज्यांनी छात्र जगद्गुरूच्या एका नवीनच पीठाला निर्माण करण्याची धडाडी व मनोधैर्य प्रत्यक्ष दाखविले आहे त्या छत्रपती सरकारने आपल्या पोलीस खात्याकडे अंबाबाईचा हा नायटा बरा करण्याची कामगिरी सोपवलेली पाहून फार वाईट वाटले. वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या अनेक पत्रव्यवहारावरून आता असे समजते की या कोल्हापुरी पोलिसांनी नुकतेच तेथील हायस्कुलातून काही मराठा जातीचे विद्यार्थी अंबाबाईच्या नायट्याच्या संशयाने पकडून नेले आहेत. ही गोष्ट जर खरी असेल तर ती अस्पृश्योद्धार करण्याच्या कामी सक्रिय मनोधैर्य दाखविणाऱ्या छत्रपती सरकारच्या चारित्र्याला कलंकित करणारी आहे. ही राजनीती नव्हे, समाजनीती नव्हे व धर्मनीती तर नव्हेच नव्हे. मुख्य वादाचा प्रश्न एवढा की अंबाबाई ही हिंदू धर्माची एक देवता आहे. तिचे देऊळ जैनांनी बांधलेले असो नाहीतर बौद्धांनी खोदलेले असो, ते हिंदू देवतेचे देऊळ आहे. अर्थात हिंदू म्हणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, मग ती ब्राह्मण असो, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असो, ब्राह्मणेतर किंवा ब्राह्मणेतरेतर असो, त्या देवतेची पूजा अर्चा स्वतः करण्याचा अधिकार प्रत्येकाचा आहे. हा अधिकार ज्या देवळात मान्य केला जात नाही, जेथले देव व देवता या भिक्षुकी जेलरांच्या तुरुंगवासात खितपत पडले आहेत, त्यांचे पूजन मराठ्यांसारख्या उच्च वर्णीय क्षत्रियांवरही करता येत नाही. जेथे दुराग्रही जातीभेद नाठाळ पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे महाराजांवर, ब्राह्मणेतरांवर बेगुमानपणे तुटून पडत आहेत, असल्या देवळांना पवित्र धार्मिक स्थानी समजण्यापेक्षा उन्हाड टप्पूंचे पांजरपडू मानायला काही हरकत नाही. असल्या या भिक्षुकी तुरुंगात पडलेल्या देवांना व देवतांना सडकेवरच्या मैल फल्लांग दर्शक दगडधोंड्यापेक्षा फाजील महत्त्वही कोणी देऊ नये. ज्या अंबाबाईला भिक्षुकांची कैद झुगारून देता येत नाही, ती अंबाबाई आम्हा दीनदुबळ्यांचे भवपाश तोडणार ती काय? ही शोचनीय दुस्थिती पाहिली म्हणजे हिंदू देवळे जमीनदोस्त करणारे अफजलखान, औरंगजेब एक प्रकारचे मोठे पुण्यात्मे होऊन गेले असे वाटू लागते. इतका कडक लेख लिहिला की लोक म्हणायला लागले, ठाकरे, तुमचा आणि कोल्हापूरचा आता संबंध तुटला. मी म्हटलं, बरं झालं, बला गेली. कोण संबंध जोडायला जातोय? पुढे मुंबईला मला महाराज भेटले. म्हणाले, काय रे वांड, आमच्यावर एकदम कोसळून पडलास? म्हटलं, हो, पडलो कोसळून. अरे हो, त्यांची मी सुधारणा करणारच आहे. सुधारणा करायची तेव्हा करा, पण हा मार्ग चुकीचा आहे हे तुम्हाला कोणीतरी सांगायला पाहिजे. उगाचच आपलं म्हणायचं नाही, मी मराठ्यांसाठी असं करतो आणि अस्पृश्यांसाठी तसं करतो. सुधारणेसाठी 6 पोरं काय लॉकअपमध्ये टाकायची? काय आहे काय?
त्या पोरांनी काय समजायचं, तुम्ही सुधारणा पुष्कळ कराल हो, पण आजची परिस्थिती काय, मला सत्य सांगताना कधी स्नेहही आडवा आला नाही. तो असा कोल्हापूरच्याच साठी तर अनेक राजे महाराजांशी माझा कामानिमित्ताने स्नेह जमला. त्यात बडोद्याचे महाराज होते, इंदूर देवासचे महाराज होते. मी नेहमी बोलत असे, राजे महाराजांच्या ताटाला ताट आणि पाटाला पाट भिडून जेवलेला हा ठाकरे आज भाड्याच्या खोलीत राहतो. कारण मी सगळ्यांचा अनुभव घेतलाय. जो तो आपल्या कामापुरता असतो. सत्य स्पष्ट बोललं की संबंध तुटला. असे नाना तऱ्हेचे अनुभव जीवनगाथेत लिहिले आहेत. आपण ते वाचा, त्याच्यापासून काही शिकण्यासारखं असेल ते शिका. मी अनेक कलांमध्ये शिरलो प्रसंगाने, पण डगमगलो नाही. आजच्या बेकार तरुणांना मी एकच सांगतो, तुमच्यामध्ये जर हुनर असेल तर तुम्ही कधीही बेकार राहणार नाही. मी अनेक नोकऱ्या केल्या आणि सोडल्या. पत्नीनं एकदा विचारलं, काय हो? तिला सांगितलं, तुला तुझी खंडणी पहिल्या तारखेला हातात मिळाली म्हणजे झालं ना. तू आणि तुझा तो संसार बघून घे. खंडणीची तारीख चुकायची नाही. आम्ही एकदा फोटोग्राफीचा धंदा काढला. आता भांडवल कुठून आणायचं? आमचे एक स्नेही होते, ते कॅमेऱ्याचे व्यापारी, एस महादेव अँड सन्स. ते माझी शेजारी. त्यांच्या दुकानातून नवा कोरा कॅमेरा आणला. लॅबसाठीचं सामान आणलं, केमिकल आणलं. संधीही चालून आली. लग्नसराईचे दिवस होते. कर्जतपर्यंत गेलो. रोज नवरा नवरीचे 20-25 फोटो काढायचे. 4 महिने काम केलं. बायकोची खंडणी बरोबर दिली. संसार तिने केला. संसारात मी कधी पाहिलं नाही. घरात काय आहे नाही याचा कधी मी विचार केला नाही. त्यामुळे तांदूळ डाळीचे भाव वाढले. कोणच्या लेकाला माहीत आहे? तेल महाग झालं. अहो कसलं तेल, गोड खोबरेल की कसलं? ह्या बाबतीत मी मूर्ख होतो. अहो जे केलंच नाही ते कळणार कसं? सर्व संसार तिच्यामुळे झाला आणि मी माझ्या समाज प्रबोधनाच्या व्यसनात बुडालो. त्यामुळे हातून काही सत्कार्य घडलं असं मला प्रामाणिकपणे सांगावंसं वाटतं. मी साईनबोर्ड पेंटिंग केले. मुंबईला आलेला मी तरुण नोकरीला होतो. दरमहा पगार 25 रुपये. पण आजचे 25 रुपये निराळे आणि त्यावेळचे निराळे. 25 रुपये हातात आले की स्वर्गाला हात पोचायचे. मी राहत होतो त्या बाजूला साईनबोर्ड पेंटिंगचं दुकान होतं. एकदा त्याच्या दुकानात सहज बसलो असता त्याला विचारलं, काय? म्हटलं, कसा धंदा चालतो? तो म्हणाला, सुरेख चालतो. सुरेख म्हणजे दरमहा किती कमाई होते? 30-40. सीझन असेल तेव्हा 80-90 पर्यंत जातो. म्हणजे हा निरक्षर माणूस म्हणा, थोडा शिकलेला कोकण्या 70-80-90चे आकडे सांगतो आणि आमचे पांढरपेशी 25व्या करता जडतात. ठरवलं आता नोकरी बंद. मग साईनबोर्ड पेंटिंग करू लागलो. फोटो एनलार्जमेंट करू लागलो. यंत्राशिवाय ऑइल पेंटिंगची पोर्ट्रेट केली. जे पडेल ते काम करायचो. अमुक एक प्रसंग आहे, त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचंय. असं केलं तर आपण त्यातून बाहेर बरोबर सुटून जाऊ. हे हुन्नरी माणसाचं नेहमीचं ध्येय आहे. आजकाल काय, एकदा SSC झाले की नोकरी पाहिजे. अरे इतर काय गुण आहेत का तुझ्यात? काही नाही. केवळ सुरक्षित पगाराची नोकरी पाहिजे. हे अलीकडच्या तरुणांनी सोडलं पाहिजे. मला काय करता येईल ते मी स्वतंत्र करीन. आपल्याला काय पाहिजे आणि त्यासाठी आपण काय करावं याचाच ध्यास असावा. अशा हुन्नरांमुळे मी काही करू शकलो. ज्याच्या अंगात हुन्नर आहे, हिंमत आहे, जिद्द आणि स्वाभिमान आहे, असा माणूस कधीही बेकार आढळायचा नाही. हा माझ्या जीवनाचा साक्षात्कार आहे, सिद्धांत आहे. परमेश्वरानं परिस्थितीच्या ठोकरा देत देत ज्या ज्या ठिकाणी मला नेला आणि ज्या रंगभूमीवर मला उभा केला तिथली भूमिका मी चांगली वठवली. मग ती भूमिका कशी का असेना, नाटकातही काही वर्ष घालवली. तिथंही काही केलं. जे केलं ते मात्र समाजासाठी केलं. हे व्यसन आहे बघा, ते एकदा लागलं की सुटत नाही. हे सगळं चालू असताना माझा अभ्यास, वाचन हे कधी मी सोडलं नाही. आजही सुटलं नाही. रोज वाचतो. सकाळचा चहा झाला की वर्तमानपत्र पुढ्यात येतात, सगळी वाचून काढतो. काय जरूर आहे हो या वयामध्ये, पण पाहतोय काय चाललंय, विचार करतो. नव्या धोरणांनी देशाचं आणि महाराष्ट्राचं कसं काय पुढे होणार आहे.
पुढारी लोक असं असं का बोलतात, त्याची कारणं काय, ह्याचा माझ्या डोक्यामध्ये नेहमी विचार सुरू असतो. सकाळी 11पर्यंत माझं वृत्तपत्र वाचन सुरू असतं. नवीन नवीन माहिती मिळते. आजच सकाळी भेटायला आलेल्या अनंत काणेकरांना सांगितलं, अरे बाबा, मी वाचतोय म्हणून वाचलोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. असे हे भाषण येथे संपते. मित्रांनो, प्रबोधनकार ठाकरे यांनी आपले शेवटच्या भाषणात मांडलेले विचार आजही आपल्याला विचार करायला भाग पाडतात. शिवराय हे केवळ तलवारीच्या बळावर मोठे झाले नव्हते, तर त्यांच्या विचारसरणीमुळे ते महान झाले. समाज सुधारणा ही केवळ बोलण्याची गोष्ट नाही, तर ती कृतीत आणावी लागते, हे त्यांनी आपल्या लिखाणातून आणि विचारातून स्पष्ट केले आहे. आज आपण पाहिलं की धर्म, परंपरा, जातीभेद, स्त्रियांचे स्थान आणि समाज व्यवस्थेतील विसंगती यावर त्यांनी किती निर्भीड विचार मांडले होते. सत्यशोधन, हिंदुत्वाचा खरा अर्थ आणि खरा ब्राह्मण कोण या महत्त्वाच्या प्रश्नाची उत्तरे त्यांच्या भाषणातून मिळतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचे मतं कमेंटमध्ये जरूर सांगा. अशाच महत्त्वाच्या विचारधारांचा अभ्यास करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत इतिहासाच्या या विचार मंथनातून काहीतरी शिकूया आणि समाज सुधारणेच्या दिशेने पुढे जाऊया. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.